हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये। तर मित्रांनो, बीएड प्रवेश परीक्षेसाठी आपण कंप्लीट लेक्चर सीरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 26वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचे नाव आहे राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, इंडियन हिस्ट्री आणि जिओग्राफी या चारही युनिटचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आहे। जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओज नक्कीच बघा, त्याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमखास होईल। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवर अशा प्रकारचे मुद्दे बघणार आहोत जे बीएड सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, याचा फायदा परीक्षेत तुम्हाला नक्कीच होईल। तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। मित्रांनो, बीएड सीईटी परीक्षेची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स प्लस 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज, 10 फुल सिलेबस टेस्ट सीरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही एक्झाम्पल समजण्यास सोपं जाईल। फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता। मित्रांनो, हे 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज तुम्हाला अशा पद्धतीने देण्यात येणार आहे जे बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे। यामुळे तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे, भरपूर सराव होणार आहे आणि सरावासाठी तुम्हाला 10 टेस्ट सीरीज सुद्धा देण्यात आलेले आहे, जे बीएड सीईटी परीक्षेसाठी फार फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 499 रुपये। मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी कोणत्याच कोर्स मध्ये मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा। मित्रांनो, तुम्ही जर या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं, या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तर मित्रांनो, राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिट मधील दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे घटनेची उद्देश पत्रिका। या लेक्चर मध्ये आपण घटनेची जी उद्देश पत्रिका होती तर ती पूर्णपणे समजून घेणार आहोत की त्या उद्देश पत्रिकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता आणि ती उद्देश पत्रिका भारतीय जनता यांनी कशी मांडली होती। तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले उद्देश पत्रिका याचा नमुना दिलेला आहे। तर आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा समावेश उद्देश पत्रिकामध्ये झालेला आहे। आता न्याय म्हणजे कोणत्या गोष्टीचा न्याय की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय। स्वातंत्र्य म्हणजे विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आणि समता म्हणजे की दर्जा आणि संधी या बाबतीत मिळालेली समता आणि बंधुता म्हणजेच की व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज नोव्हेंबर 1949च्या 26व्या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। तर अशा प्रकारे ही झाली उद्देश पत्रिका। आता याच उद्देश पत्रिकाचा एक मुद्दा आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया की एक मुद्द्याचा काय अर्थ होतो या उद्देश पत्रिकेत। तर सर्वात पहिले या ठिकाणी तुम्हाला एक टिप दिली की रेखांकित केलेले शब्द 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, ही आहे उद्देश पत्रिका आणि यामध्ये जे पण बोर्ड अक्षरामध्ये म्हणजे जे अक्षर रेखांकित केलेले आहे, आम्ही भारतीय जनता सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य, अखंडता आमच्या या घटना समितीत ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। तर हे सर्व जे रेखांकित शब्द आहे तर ते 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे। आता आपण बघूया की उद्देश पत्रिकेचे पूर्णपणे स्पष्टीकरण। तर मित्रांनो, उद्देश पत्रिकेच्या स्पष्टीकरणामध्ये 3 विभागांचा समावेश होतो। पहिले आहे घटनेचे उगमस्थान, म्हणजेच की आम्ही भारतीय जनता याविषयी असणारी सर्व माहिती। त्यानंतरचा मुद्दा असणार आहे राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि नंतर आहे राज्यव्यवस्थेचा उद्देश। तर या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप पद्धतीने अभ्यासणार आहोत। तर सगळ्यात पहिले बघा की घटनेचे उगमस्थान यामध्ये काय दिलंय की आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। यावरून असे स्पष्ट होते की राज्यघटना ही भारतीय जनतेने तयार करून स्वइच्छेने स्वीकारलेली आहे। ही कोणीही लाटलेली नाही, म्हणजे कोणीही जबरदस्तीने केलेली नाही। ही जी घटना आहे तर ती भारतीय जनतेने स्वइच्छेने स्वीकारलेली आहे। वास्तविकपणे ही घटना कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेल्या घटना समितीने तयार केली होती, पण त्यांनी घटनेचे श्रेय भारतीय जनतेला दिल्यामुळे भारतीय घटनेचे उगमस्थान भारतीय जनताच आहे हे स्पष्ट होते। लक्षात ठेवा की भारतीय घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनताच आहे असे स्पष्ट होते। आता आपण बघूया यामधील दुसरा विभाग
म्हणजेच की राज्यव्यवस्थेचे स्वरूप. तर मित्रांनो, राज्यव्यवस्थेचे स्वरूप 5 प्रकारे आहे. पहिले आहे सार्वभौम, दुसरा आहे समाजवादी, तिसरा आहे धर्मनिरपेक्ष, चौथा आहे प्रजासत्ताक आणि पाचवा आहे गणराज्य. तर मित्रांनो, या 5ही गोष्टींना आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. तर पहिले आहे सार्वभौम. तर सार्वभौम यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे बघा, की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताला वसाहतीचे राज्य म्हणण्यात येत होते. या राज्यघटनेमुळे भारताचे सार्वभौम राज्य निर्माण झाले. अंतर्गत बहिर्गत दृष्ट्या भारतावर कोणाचेही नियंत्रण नाही. भारत हा राष्ट्रकुल संघाचा सदस्य असला तरी सदस्यत्व स्वेच्छेने स्वीकारले आहे. हे सोडण्यास ब्रिटिश सम्राटाच्या संमतीची गरज नाही. भारत केव्हाही ते सदस्यत्व सोडू शकतो. आता हे आपण बघितलं की सार्वभौम यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. आता आपण बघूया की समाजवादी म्हणजे नेमकं काय. समाजवाद या शब्दाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला. भारताला साम्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नसून समाजवादी राज्यव्यवस्था मान्य आहे. श्रमिकांचे शोषण थांबविणे, उत्पन्नाच्या साधनावर आणि वितरणावर सामाजिक मालकी व सामाजिक नियंत्रण ठेवणे यासाठी लोकशाही समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. बघा, आता सार्वभौम आणि समाजवादी हे दोन्ही पण राज्यव्यवस्थेचे स्वरूप या ठिकाणी आपण बघितले. आता आपण बघूया पुढचं स्वरूप जे आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला. राज्य कोणत्याही धर्माला राजाश्रय देत नाही. धर्म ही पूर्णतः व्यक्तिगत बाब आहे. कोणावरही कोणताही धर्म जबरदस्तीने लादता येत नाही. सर्व धर्मियांना शांततामय मार्गाने प्रचार, प्रसार आणि पालन करण्याचा अधिकार आहे. हे धर्मनिरपेक्ष हा शब्द पूर्णपणे आपल्याला सांगतो. त्यानंतर आहे प्रजासत्ताक. तर प्रजासत्ताक राज्यात अंतिम सत्ता जनतेच्या हाती असून राज्यकारभार जनतेच्या इच्छेनुसार चालतो. याला प्रजासत्ताक असे म्हणतात, कारण की मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्या मार्फत शासन चालविले जाते. तर मित्रांनो, राज्यव्यवस्थेचा पुढचा आणि शेवटचा स्वरूप आहे गणराज्य. तर गणराज्य म्हणजे काय, की ज्या राज्यात कोणतेही राजकीय पद वंश परंपरेनुसार प्राप्त न होता राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार प्राप्त करण्याची संधी असते, त्याला गणराज्य असे म्हणतात. प्रत्येक गणराज्य प्रजासत्ताक असते, पण प्रत्येक प्रजासत्ताक राज्य गणराज्य असतेच असे नाही. इंग्लंडमध्ये राजा हा वंश परंपरेनुसार पद प्राप्त करतो, त्यामुळे ते प्रजासत्ताक राज्य असले तरी ते गणराज्य नाही. भारतात राष्ट्रपतीचे सर्वोच्च पद सुद्धा लोकनियुक्त आहे. तर अशा पद्धतीने गणराज्य या शब्दाचा पूर्णपणे अर्थ होतो. आता आपण बघूया की राज्यव्यवस्थेचा उद्देश. आता राज्यव्यवस्थेच्या उद्देशमध्ये 4 उद्दिष्टे सांगितली आहेत. पहिला आहे न्याय, दुसरा आहे स्वातंत्र्य, तिसरा आहे समता आणि चौथा आहे बंधुता. तर न्याय म्हणजे कोणता न्याय? आत्ताच आपण बघितलं की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. तर याच मुद्द्याला पूर्णपणे स्पष्ट कशा प्रकारे केलंय बघा. न्याय हा राज्य संस्थेचा आत्मा आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापन केल्याशिवाय व्यक्तीची व समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही. समाजातील अन्यायकारक रूढी परंपरा करून प्रत्येक नागरिकाला समान सामाजिक दर्जा देणे, जाती, वंश, धर्माच्या आधारावर कोणालाही विकासाची संधी नाकारल्या न जाणे म्हणजेच की सामाजिक न्याय. आता ही माहिती झाली न्याय या उद्दिष्टाची. आता आपण बघूया की स्वातंत्र्य या उद्दिष्टाचा पूर्णपणे उद्दिष्टपत्रिकामध्ये कशा प्रकारे समावेश आहे आणि त्या शब्दाचा नेमकं काय अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे. स्वातंत्र्य या उद्दिष्टांना बघण्या अगोदर या ठिकाणी न्याय या उद्दिष्टावरती अजून एक मुद्दा दिलाय. प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य, मूलभूत गरजा पूर्ण करण्याची राज्याची जबाबदारी, प्रत्येकाला निश्चित जीवनमानाची व किमान वेतनाची हमी राज्याने देणे म्हणजेच की आर्थिक न्याय होय. या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण बघूया की स्वातंत्र्य उद्दिष्टामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर उद्देश पत्रिकेत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेच्या बाबतीत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिले गेले आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक परिस्थितीला घेण्याची समान संधी म्हणजेच की स्वातंत्र्य होय. त्यानंतर आहे समता. समता या उद्दिष्टामध्ये कोणत्या गोष्टी दिल्यात व्यवस्थितपणे लक्ष द्या की समता म्हणजे सारखेपणा नसून मानवनिर्मित भेदाभेद नष्ट करणे, सर्वांना व्यक्तिमत्व विकासाची समान संधी मिळणे, कायद्यासमोर प्रत्येक नागरिकाला समानता म्हणजेच की समता होय. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया पुढचं उद्दिष्ट, ज्याचं नाव आहे बंधुता. तर या उद्दिष्टामध्ये काय आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या की सामाजिक भेदभाव, जातीवाद, धर्मवाद, भाषावाद, प्रांतीयवाद नष्ट करून सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणे आवश्यक होते आणि या सर्व गोष्टींनाच बंधुता असे म्हणतात.
आता या ठिकाणी पुढचा तुम्हाला एक मुद्दा दिलाय की 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत सर्वात मोठी घटना दुरुस्ती केली गेली। एकूण 40 कलमामध्ये बदल केला गेला। उद्देश पत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे नवीन शब्द घालण्यात आले आणि त्याचबरोबर समतेच्या बाबतीत अखंडता हा शब्द समाविष्ट केला गेला। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण दुसऱ्या चॅप्टरचा अभ्यास व्यवस्थितपणे केला आहे। याविषयी आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत, जे बीएड सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे होते ते सर्व। आता आपण बघूया की यावरती कशा प्रकारे एमसीक्यूज विचारले जातात आणि त्यांना कसं सॉल्व्ह करायचं। तर सुरू करूया आपला एमसीक्यूज सेक्शन। तर मित्रांनो, घटनेची उद्देश पत्रिका या टॉपिकवर आधारित एमसीक्यूज विचारले की 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देश पत्रिकेत या शब्दाचा समावेश करण्यात आला। म्हणजेच की या प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे की उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे। पर्याय दिलेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता आणि वरील सर्व। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या तिन्ही शब्दांचा समावेश केलेला आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतात अंतिम सत्ता डॅश डॅशच्या हाती आहे। म्हणजेच की कोणाच्या हाती आहे। तर पर्याय दिलेत जनता, राष्ट्रपती, लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात अंतिम सत्ता जनता यांच्या हाती आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण। आता या ठिकाणी तुम्हाला 4 कारणं दिलेली आहेत आणि खाली 4 पर्याय दिलेले आहे। योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर कारणं दिलीत, राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो, राज्यकारभार प्रत्यक्षपणे जनतेद्वारे चालतो, अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे, जनता दैनंदिन राज्यकारभारात भाग घेऊन सरकार चालविते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो आणि अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब, फक्त 1 आणि 3। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतीय राज्यघटनेत डॅश डॅश न्यायाची हमी दिली जाते। पर्याय दिलेत सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वरील सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या तिन्ही सुद्धा न्यायाची हमी दिली जाते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की। आता या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले आणि आपल्याला या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय असा निवडायचा आहे जो भारतीय राज्यघटनेशी संबंधित असेल। तर या ठिकाणी बघा, पहिला पर्याय दिलाय सर्वांना समान आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, कायद्यासमोर सर्व समान राहतील, प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील आणि ड पर्याय आहे ब व क। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की कायद्यांसमोर सर्व समान राहतील आणि प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड, ब आणि क। पुढचा प्रश्न विचारलाय की ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय। पर्याय दिलेत 42वी, 44वी, 82वी आणि 35वी। तर मित्रांनो, या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 42वी ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। अशाच पद्धतीने या टॉपिक वरती अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया। या टॉपिक वरती पुढचा प्रश्न विचारलाय की याचा समावेश स्वातंत्र्याच्या अधिकारात होत नाही आणि आपल्याला या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। या 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। तर पर्याय दिलेत धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, अतिरेकी संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि वरील सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अतिरेकी संघटना स्थापन करण्याचा अधिकार याचा समावेश स्वातंत्र्याच्या अधिकारात होत नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय की राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिल्यामुळे काय झाले आणि पर्याय दिलेत सर्व नागरिकांना अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत, सरकार त्यावर कोणत्याही परिस्थितीत बंधन घालू शकत नाही, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकार आवश्यक बंधन घालू शकते आणि राष्ट्रपतीच्या परवानगीने वाटेल तेव्हा सरकार बंधन घालू शकते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिल्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकार आवश्यक बंधन घालू शकते आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे काय झाले आणि या प्रश्नासाठी 4 वाक्य दिलेले आहेत आणि 4 पर्याय देखील दिलेले आहेत। तर योग्य पर्याय या प्रश्नासाठी आपल्याला निवडायचा आहे। सर्वात पहिले 4 वाक्य व्यवस्थितपणे वाचून घेऊ, समजून घेऊ आणि मगच या प्रश्नाला सॉल्व्ह करू।
तर वाक्य दिलेत की प्रत्येक नागरिक कोणताही धर्म स्वीकारू शकतो, शिक्षण संस्थातून सक्तीचे धार्मिक शिक्षण देता येते, शिक्षण संस्थातून सक्तीचे धार्मिक शिक्षण देता येत नाही, प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करता येतो। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे प्रत्येक नागरिक कोणताही धर्म स्वीकारू शकतो, शिक्षण संस्थातून सक्तीचे धार्मिक शिक्षण देता येत नाही आणि प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करता येतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल 1, 3 आणि 4। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतीय नागरिकांचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये केलेला आहे। तर पर्याय दिलेत मूळ राज्य घटनेत केला गेला आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला, 44व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला आणि 54व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय नागरिकांचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा 42व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की 42व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीने काय करावे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारणे ऐच्छिक केले गेले, मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे हे बंधन घालण्यात आले, तिसरा पर्याय आहे राष्ट्रपतीचे अधिकार वाढवले गेले आणि यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारलाच पाहिजे हे बंधन घालण्यात आले। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की घटना दुरुस्तीसाठी डॅश डॅशला पुढाकार घेता येत नाही आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे, लोकसभा, घटक राज्य, राज्यसभा आणि संसद। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की घटना दुरुस्तीसाठी घटक राज्याला पुढाकार घेता येत नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय की 42व्या घटना दुरुस्तीमुळे काय झाले आणि पर्याय दिलेत सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली, उच्च न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या अधिकारात घट झाली। तर मित्रांनो या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 42व्या घटना दुरुस्तीमुळे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या अधिकारात घट झाली। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। आहे ना सोपं मित्रांनो, एकदा का तुम्ही हा चॅप्टर पूर्णपणे वाचला ना तर या चॅप्टर वरती येणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा। तर मित्रांनो अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे। लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।